अमरावती शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न आता थेट महानगरपालिकेच्या दारात पोहोचला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी चक्क कचऱ्याने भरलेला ट्रक महानगरपालिकेच्या आवारात आणला। यावेळी नागरिकांचा संताप इतका वाढला की स्वच्छता अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। आयुक्तांच्या दालनातच जोरदार वादावादी झाली तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले। नेमके काय घडले मनपामध्ये पाहूया हा विशेष रिपोर्ट। पैसे खाल्ले पुरा गावाचे तू मला त्या गोष्टी करतो गोष्टी करून म्हणत आहे म्हणजे फाईट करणार म्हणजे आकार आहे का की मी फाईट करू अधिकारी आता बोलून दाखव आता बोलून दाखव आता फाईट। स्वच्छ आणि सुंदर शहराच्या घोषणा करणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या दाव्यांना नागरिकांनीच आरसा दाखवला आहे। शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, नियमित साफसफाईचा अभाव आणि वारंवार होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने राजापेठ आणि कवरनगर परिसरातील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला। संतप्त नागरिकांनी कचऱ्याने भरलेला ट्रक थेट अमरावती महानगरपालिकेच्या आवारात आणत प्रशासनाचा निषेध नोंदविला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मनपा प्रशासनात खळबळ उडाली। मनपा परिसरात नागरिकांची वाढती गर्दी आणि तीव्र आक्रोश पाहता प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले। सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा महानगरपालिकेच्या परिसरात तैनात करण्यात आला। यानंतर संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि नागरिकांनी मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या दालनात धाव घेतली। या बैठकीत स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव देखील उपस्थित होते। बैठकी दरम्यान नागरिकांनी स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार संताप व्यक्त केला। काही नागरिकांनी डॉक्टर अजय जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत थेट आयुक्तांसमोरच जाब विचारला। पैसे खाते आणि आम्हालाच धमक्या देतात असा आरोप नागरिकांनी केला। यावेळी बराच वेळ शाब्दिक वाद सुरू राहिल्याचे सांगितले जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर जाधव यांनी प्रशासनामुळे शांत आहे अन्यथा दाखवून दिले असते अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। 17 या ठिकाणच्या अस्वच्छतेच्या समस्या मांडण्याकरिता आज आम्ही आयुक्त मॅडम यांच्याकडे आलो असता त्यांच्या दालनामध्ये हा कचरा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे की दैनंदिनच्या गाड्या येत नाही, 24 तासाच्या आत जो कचरा उचलला जात नाही किंवा अनेक दिवसांपासून मॅनपॉवरची कमतरता आहे। मॅनपॉवर बिलकुल पूर्ण परिसरात एक नालीवाला असतो, नागरिक आमच्यापर्यंत येत आहे। याकरिता आज आयुक्त मॅडमच्या दालनामध्ये मीटिंग ठेवण्यात आली, परंतु त्या ठिकाणी स्वच्छता अधिकारी जाधव या माणसाला एवढा माज चढला आहे की तो नागरिकांना व साधारण लोकांना मारण्याच्या धमक्या देतो आणि आयुक्त मॅडम समक्ष हा प्रकार या ठिकाणी घडत आहे। तर आयुक्त मॅडमनी यावर कार्यवाही केली पाहिजे, त्याला सस्पेंड केलं पाहिजे, अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। साहेबांनी सरळ सांगितलं की आम्ही तुमच्याची फाईट सुद्धा करू शकतो। जाधवनी सरळ धमकी दिली की तुमच्याची फाईट करू शकतो। म्हणजे आज मनपा अधिकाऱ्यांना आपण जर स्वच्छतेबाबत बोललो तर उद्या ते फाईट करण्याची या ठिकाणी धमकी देतात। यावर पोलीस प्रशासनाने आयुक्त मॅडम यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। त्या सगळ्या आंदोलनाच्या जबाबदार लड्डा मॅडम असतील व पूर्ण प्रशासन असतील आणि जाधवांना निलंबित केलं नाही तर या ठिकाणी अनशन सुद्धा आम्ही करू। नागरिकांचे म्हणणे आहे की जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची भाषा वापरणे आणि लोकांशी संघर्षाची भूमिका घेणे अत्यंत गंभीर बाब आहे। दरम्यान संपूर्ण महानगरपालिकेत स्वच्छता विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्रही आहे। विशेष म्हणजे यापूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही स्वच्छतेच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती, मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही। राजापेठ प्रभाग क्रमांक 18 श्री संत कंवरराम वार्ड प्रभाग क्रमांक 18 के अंतर्गत अनेक ऐसे परिसर हैं जो गंदगी में समाये हुए हैं। मैं वीडियो के माध्यम से सिर्फ इतना ही बताना चाहता हूं कि इस समय महानगर पालिका व्यस्त चल रहा है, जनता त्रस्त चल रही है और कोरोना कंपनी मस्त चल रही है। मैं वीडियो के माध्यम से इतना बताना चाहता हूं कि जाधव साहब जो स्वास्थ्य अधिकारी है वो सिर्फ एक दफ्तर में बैठ के अपने हुक्म जला रहे, उनको सिर्फ अपनी मलाई से मतलब है। जनता डेंगू मलेरिया गंदगी से कितनी परेशान बैठी हुई है, इससे उनको कोई लेना देना नहीं है। मैं माननीय मनपा आयुक्त
लड्डा मैडम से सिर्फ इतना ही कहना चाहता हूँ, प्रभाग क्रमांक 18 सहित शहर का विभिन्न एरिया में आप दौरा करें, आप गंदगी देखें। जनता त्रस्त है, जनता की खून मैंने पसीने की कमाई से जो टैक्स भरा है उसका मज़ा कोई और ही ले रहा है। वीडियो के माध्यम से इतना भी बताना चाहता हूँ कि आप एक बार दौरा करें। आप सिर्फ अपने जहाँ पे आप रहते हो वही परिसर साफ है, बाकी शहर पूरा गंदगी में समाया हुआ है। मानसून का क्या नियोजन है, एक बार आप राजापीठ प्रभाग क्रमांक 18 में आओ, मैं बताता हूँ। किसी भी प्रकार का कोई नियोजन नहीं है। वीडियो के माध्यम से सिर्फ मैं इतना ही बताना चाहता हूँ कि आयुक्त मैडम प्रभाग क्रमांक 18 सहित अनेक परिसर में आप दौरा करें, ताकि आप देखो जनता कितनी त्रस्त बैठी हुई है। या संपूर्ण घडामोडीचे वार्तांकन करणाऱ्या सिटी न्यूजच्या प्रतिनिधीला कव्हरेज डिलीट करण्यास सांगितल्याचा आरोपही पुढे आला आहे। त्यामुळे प्रशासन पारदर्शकतेपासून दूर जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। एकीकडे नागरिक स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाकडून ठोस उपाययोजनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लवकरच प्रभावी पावले उचलली नाहीत तर शहरभर तीव्र आंदोलन उभे राहू शकते, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे नागरिकांना कथित धमकी दिल्याच्या आरोपांवर स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांच्या विरोधात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शहराच्या स्वच्छतेसाठी कोणती ठोस कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 21 जुनी वस्ती बडनेरा, माझी आई मीरा भगवान कांबळे व मी संदीप भगवान कांबळे। आम्हाला जो मागील म्हणजे जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून सगळ्यात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा असेल तर स्वच्छतेचा आहे। स्वच्छतेच्या संबंधी आम्ही त्या कोनार कंपनी आली त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांचे जे काही असतील कोणाला सांगू आम्ही परेशान झालो, तरी काही त्यांच्यात काही सुधारणा होत। गेंड्याची चमडी आहे त्यांची, गेंड्याची काहीच फरक नाही पडत। शेवटी आम्हाला नागरिकांनी हे म्हटलं की जर हा कचरा उचलल्या गेला नाही किंवा आमच्या घरी आता 8 दिवस झाले गाड्या आल्या नाही, तर उद्यापासून हा कचरा आम्ही तुमच्या घरी आणून टाकू। म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की जर काल 3 वाजेपर्यंत असं ग्वाही दिली होती त्यांना, 3 वाजेपर्यंत जर कचरा तुम्ही ते कोनार कंपनीने नाही उचलायला आले तर मी स्वतः माझ्या खर्चाने माझ्या गाडीने स्वतः येऊन तुमचा कचरा कलेक्ट करीन व महानगरपालिकेत आणून गाडी उभी करीन आणि इथे खाली करीन। म्हणून काल मी स्वतः कचरा जमा केला, प्रभागात फिरून व स्वतःच्या गाडीने कचरा जमा करून आज इथे महानगरपालिकेत गाडी आणली। तेव्हा आम्हाला रवी भाऊंना फोन आला। आम्हाला रवी भाऊंनी सांगितलं की बा आपण आपल्या शहराचे आपण जनप्रतिनिधी आहोत। त्यांनी आम्हाला निर्देश दिले की आता पहिली वेळ तुम्ही एक चान्स दिला पाहिजे महानगरपालिकेला। आपण जनप्रतिनिधी आहोत, आपणच जर असं करू तर आपल्या शहराची आपल्याचमुळे गरिमा मलिन होईल। म्हणून त्यांना माझ्या बोलण्यावर एक चान्स द्या, आपण त्यांच्या शब्दांना मान ठेवत आज आपण ही कचऱ्याची गाडी वापस घेऊन जात आहे व असा कडक इशारा देता इथे जर याच्यानंतर पुन्हा जर घडलं, आज एक गाडी आणली उद्या 10 गाड्या आणू, 10 नाही 100 गाड्या आणू, ढोल ताशेत आणू आणि चपलाचे हार आणू, इथून एका कर्मचाऱ्याच्या गळ्यात टाकू व त्यांना ताकीद देत आहे की याच्यानंतर जर ते सुधारले नाही तर आम्ही इथे उपोषण करू, कडक आंदोलन करू व आम्ही कोणालाही घाबरणार नाहीत। अशा धमक्या ज्या देण्यात याला इथं मारू बनू, आम्ही काय घाबरणारे लोक दिसून राहिलो का तुम्हाला? तुम्ही मारायला तयार राहा, आम्ही मरायला तयार आहोत। काय कराल? जीवाच्या वरता आमचा काय घेऊन जाल तुम्ही? आज ही परिस्थिती आली आहे मनपाची। इथले अधिकारी एवढे माजले की आम्हाला मॅडम IAS ऑफिसर समोर म्हणतात आहे, काय म्हणत आहे की मारून टाकू, फाईट करू। ही परिस्थिती आणून ठेव, याच्यासाठी आम्ही नगरसेवक निवडून आलो काय? अमरावतीकरांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे। कचऱ्याचा प्रश्न, प्रशासनाची उदासीनता आणि अधिकाऱ्यांवर होत असलेले गंभीर आरोप यामुळे मनपा प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे। शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन आता काय पावले उचलते आणि नागरिकांच्या रोषाला कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।